मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। तर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं मी होतो शेतामध्ये जागर करायसाठी आलो होतो आणि आता इथून मी जात आहो घरी। सकाळचे जवळपास 5:30 वाजले आणि मला आता इथून भुईमुग काढायसाठी पण जायचं आहे। पहिले जायचं घरी आणि आपला ब्लॉग अपलोड करायचा आणि मग जायचं तळ्याच्या वावराकडं। तिकडं आहे अश्विनी, तिकडं संध्या पण आहे, सगळे आहेत तिकडं। आपल्याला तिकडं आज भुईमुग काढायसाठी जायचं आहे। आणि मित्रांनो, मी सध्या पोहोचलो शेतामध्ये संध्याच्या। अजून दात घासायला हे पा संध्या इथं आहे भुईमुग उपटायली, तर इथं लाणी आहे स्वयंपाक करायली। आज स्वयंपाकामध्ये काय आहे गाईज, हे पा आमचं काळं काळं बघू ना, इथे चालू आहे स्वयंपाक। कालच्या शेंगा झाल्या होत्या एवढ्या, हे का आमच्या नव्हता, हे रोहनच्याच होता, म्हणजे सगळ्याच्या मिळून एवढ्या झाल्या। तर लाणी काय करायली गाईज, हे पा अशा शेंगा बडवत येतं, असा आडी करतात अशी गोल गोल। आडी म्हणजे याला आडी म्हणते, ते पूर्ण हे असा खड्डा करते तर, आणि जशी अश्विनी बडवायली तसं एक एक दोन दोन ढाळा घेऊन बडवते तर असं। थोडंसं जेवण वगैरे केलं आणि आता जराशी उपटलं, लाईनीला उपटून दिलं अश्विनीला, ती बडवायली तिथं। रोहन चालला तिकडं, मार 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 गोटा फेकून मार। गाई जिथं चालू आता मासोळ्या कापणं, 2 भदग्या, त्याची भाजी करायची आता आपल्याला। म्हणू दे, मी घरीच ना म्हणतो। इथं मासोळ्या कापणं चालू आता, इथं जाळ करणं चालू आहे, आपली चूल सूर्य। जे व्हिडिओ काढला तू, सकाळचे 8:30 वाजले, स्वयंपाक फिपाक तर झाला रेडी, आता मासोळ्या चालू आता। गाई जिथं चालू आहे आपली मासोळ्याची भाजी। हे पहा मस्त, जवळपास 9 वाजले सकाळचे आणि अशी झाली मासोळ्याची भाजी। आणि मित्रांनो, आम्ही बसलो इथं जेवायला। इथं संध्या, रोहन, लाणी आई, आम्ही सगळे। मासोळ्याची भाजी आहे, हे बघा मी घेतला 1 खांड, इथं संध्या आहे, संध्याने घेतले 2 खांड, इथं रोहन आहे, रोहनने घेतले फक्त अंडे आणि त्यासोबत आंबा खायला। अश्विनी आहे, अश्विनी किती खांड घेतले? 3। चला मग जेवू, नंतर भेटतो तुम्हाला। मित्रांनो, जेवण झालं आमचं सगळ्याचं। रोहन इथं बसून आहे, संध्या इथं आहे, भगुण्यात 1च खांड शिल्लक आहे, फक्त एवढंच। संध्या कसं वाटलं जेवण? मित्रांनो, मी बसून आहो, हे बघा आपल्या सावलीमध्ये बाजाची सावली केली अशी काडी लावून, इकडे आहे काडी बघा। आणि आपल्या शेंगा किती झाल्या मी तुम्हाला दाखवतो। हे बघा गाईज, आपल्या शेंगा इथून एवढं असं गोल, याला म्हणतात आडी, आणि हे दांडुका असं बघा लावला होता, आणि एवढ्या आपल्या शेंगा आपल्या म्हणजे एवढ्या बडवल्या। आता ती तशी शेंगा वाळू घातल्या तिकडं, संध्याकाळी पाहू आता किती होते ते। अजून समजा राहिलं एवढं, अजून तिकडं आपलं थोडंसं उपटायचं राहिलं, इकडं पण थोडंसं उपटायचं राहिलं। अश्विनी संध्या सध्या तिकडे गेल्यात ते आंबा खायसाठी, तेव्हा त्या तिकडं आंबा आहे, ते इकडं मांडव पण आहे, तिकडे गेल्यात ते। कायचं दिलं तर म्हणून टाईम तुया सांग ना बोल ना, आता काय झालं बोल ना। टाइम दिला नव्हता ते कायचा काय सांग फायदा नाही, खा शेंगा। गाईज ऊन लय तर पाहिलं, हे बा शेला बांधला, मज्जा आली आता। गरम गरम ऊन, दुपारच्या जवळपास 1 वाजला, 1 लय ऊन आहे। काय सोप्या नाही का? सोपं नाही माय, हाताने मस्त कुरुम कुरुम खाऊ वाटते, खाताने खाऊ वाटते, पण तशी पाहणं अवतार फा सगळं अंगातून घाम पाय असे करून बसतो आम्ही, असं बडवा लागते फा, हात दुखते तर। गाईज पार इथून घाम तर बुडापर्यंत जाते,
तेव्हा कुठे शेंगा खायला भेटेल तुम्हाला. आमचे सबस्क्रायबर करा म्हणा पटापट. आमचे सबस्क्रायबर करा तुम्ही, व्हिडिओ पहा, शेअर करा, लाईक शेअर सबस्क्राईब सगळं करा. तुमची लाईफ बदलते, आमची लाईफ बदलून टाका. मित्रांनो, दुपारचे वाजले 2. आम्ही बसलो इथंशी जेवायसाठी आपल्याच आडीमध्ये. इथं केली बाजूची सावली पहा. इथंशी आहे तुरीची डाळ, माझ्याकडं पण आहे तुरीची डाळ. आम्ही बसलो खड्ड्यात. तर भेटतो तुम्हाला जेवण झाल्यावर. गाईज हे पहा, मी शेंगानं टोपलं भरलं आणि एवढे शेंगा आपल्या झाड्या बडवणं. आता याला उपणं लागते. हे बघा तिथं तेवढ्या मी उपणल्या, आता हे उपणतो. अजून भरतो एक टोपला आणि अजून उपणतो. रोहनचं काय झालं? पडशील संध्या, पडशील टोपल्याहून खाली. चेंदाच होता. डोळा फोडून टाक त्याचा, काय ठेव नको. कसं कसं कॉल लगाओ 012222 और फिर वाशी मंगाओ जरा सा कॉल लगाओ. अरे खोडी करू नका रे, शेंगा होता रे. हो आम्हाला माहिती आहे. तू आम्ही उठून गाईज शेंगा झाल्या काढणं आपल्या. हे बघा इथं आहे आपली आडी, एकदम स्वच्छ झाली. आणि गाईज इथं आहेत आपल्या शेंगा. हे पहा एवढ्या शेंगा काढल्या गाईज आपण. शेंगा अजून मोजायच्या राहिल्या. हे बघा अजून इथं आपल्या शेंगा काढल्या. तिथं संध्या शेंगा काढायली, त्याच्या तेवढ्या झाल्या. आणि इथं अश्विनी आपलं संध्याकाळचा स्वयंपाक बनत आहे. आज स्वयंपाकामध्ये भाजीमध्ये काय आहे? शेंगाची भाजी. आज हे बघा अश्विनी तशी आमटी म्हणते. हां म्हणजे शेंगदाण्याची आमटी असं काहीतरी याची भाजी करायला होतं. सध्या इथं उंडा मळून ठेवला हे बघा याच्या खाली. आणि तशी स्वयंपाकानं हे आपले समजा कालच्या टोटल शेंगा एवढ्या झाल्या. आणि तशी थोडंसं रान राहिलं होतं उपटायचं, त्यातले मी 1 2 3 4 कवटे समजा उपटले. आता एवढंच थोडंसं राहिलं, तेवढं आता उपटून घेतो. आणि मित्रांनो मी चाललो घरी. आणि एकदम वारं तुफान आलं होतं. मला वाटलं पाऊस येते काय की. इकडं बघा समजा आता मी सध्या वावराच्या बाहेर वड्यामध्ये आलो होतो. मी पुढे आता ढोरं आपल्याच गावातले, तर म्हणून मी थांबलो बाहेर. आपल्याच गावातले ढोरं आले होते, त्याच्यामुळे मी इथे वड्यात थांबलो. तिथं मागच थांबलो होतो. आता जराशी पुढे आलो. इथं ढोरं आपल्या गावातले भक्कम ढोरं राहतं, त्याच्यामुळे थांबा लागते. आता काहीच नाही, असं थांबतच जावं लागते. अरे चला चला ढोरो, जरा पटपट चला. मग ज्वारी भिजून जायची, पाणी याचं. चला ना पटपट. काय राव मित्रांनो, आलो सध्या घरी. आणि आपल्याला पटापट आपली आता गोण्या न्यायला लागते. त्यासाठी अगोदर दरवाजा उघडून त्या घरात आहे गोण्या आपल्याला. आणि मित्रांनो आलो सध्या वावरामध्ये. हे पहा या बाजूला आपली ज्वारी आहे, तिथं तो काळा दिसते ते गोण्या होय. आता ते मी त्याच्यावर झाकतो. एकदम वातावरण बदललं बघा, पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो ज्वारी झाकली आता चांगली एकदम. हे पहा गोटे फिटे व्यवस्थित ठेवले तिच्या आजूबाजूला. मित्रांनो पोहोचलो सध्या घरी. आणि सध्या आपली कम्प्युटरवर एडिटिंग चालू आहे. कम्प्युटर जवळच बसलेलो आहोत सध्या. आणि आपल्या शेंगा समजा आपले पिप्पे झाले 12 पिप्पे, म्हणजे 8 पिप्प्याचं एक पोतं असते. 8 पिप्प्याचं एक पोतं असते, म्हणजे आपल्याला 1.5 पोतं समजा शेंगा झाल्या. त्याच्यातले समजा 200 रुपये पोतंचा भाव आहे सध्या आपल्याकडं. आणि एक आदलीभर शेंगा असं असते त्याच्यामध्ये. आणि बस समजा आजच्या ब्लॉगमध्ये तर फक्त तुम्ही शेंगाच पाहिल्या. पण संध्याकाळी एकदम समजा वातावरण बदललं होतं, त्याच्यामुळं जराशी घाई भरली समजा पंढरी आपली. त्याच्यामुळे मी म्हणजे अंतर जवळपास समजा 3 किलोमीटर जवळपास अंतर आहे समजा त्या शेतामधून घरच्या शेतामध्ये यायचं. तर पटकन समजा वातावरण पाहिलं, तिथेशी जराशी शेंगा त्याला भरू लागल्या. आणि गाडी काढली, या वावरात गेलो, इथली आपली ज्वारी झाकली पहिले आणि मग आलो घरी. आता का मी सध्या समजा शेतामध्ये जात नाही जागलेला, कारण की ज्वारी झाकलेली आहे, वातावरण बिघडू शकते. मग जाऊ द्या, डबल या जा त्याच्यापेक्षा आज घरीच झोपतो. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.